करीन ना. विकास तर करणंच पडन, पण स्वतःचा. वहिनी चहा नका डुबर का? गोडीचा मूत पिता का? हो, पण तुम्ही अचानक कस काय निर्णय घेतला निवडणूक लढवाचा? वावर गेला आमचा समृद्धी महामार्गात, त्याचा पैसा भेटला, मग घेऊन याला उडवणार सगळ्या राजकारणात. अहो बंद पडेल दिमागाचे आणि म्हशीवन तोंडाचे. सगळे पैसे डबल करून दाखवू तुला एका वर्षात. पैसे डबल म्हणजे मी येडी बाळू दिसवाले का तुमचा फीस उडाला एखादा? सरपंच पद तुला सोपं वाटलं का? सरपंच म्हणजे पैसे छापाची मशीन. सरपंच म्हणजे गावाचा राजा. मी सरपंच झालो तर गावात कोणत्या बी कार्यक्रमात आपल्या दोघांना बसायला खुर्च्या भेटत जाईन. सरपंच झाल्यावर हातात माईक धरून काही बी बकबक केली तर लोक ऐका जाईन, टाळ्या वाजवा जाईन. अहो सरपंच झाल्यावर तो या मांग पुढे 4 लोक फिरा जाईन. मला 4 लोक नाही, फक्त तुम्हीच पाहिजे. अहो मंदबुद्धी, तो यावर चढवायची नाही ते लोक. मांग पुढे फिरा जाईन म्हणजे तू इज्जत करा जाईन ते. अहो नुसते स्वप्न पाहून काही होणार नाही. लोकांच्या घर जाऊन मतदान मागणं पडन. चला मग. बाबा मला आशीर्वाद द्या आणि मतदान बी द्या. आपली निशाणी आहे गाढव. काय करसो निवडून आल्यावर? बाबा जशी निशाणी आहे तसं काम करीन. म्हणजे गाडवावानी वज व्हायसो का? नाही हो बाबा, मी गावासाठी गाढवानी 24 तास काम करीन. मस्त फेकता. काय म्हणलं? मस्त विचार आहे म्हणलं तुमचे. बाबा मी तुमच्या मुलासारखा आहे, मलेच मतदान कर जा. अरे येड्या, मुलासारखा नाही मावाचे तू. तो आहे मायना तुला सांगितलं नसन. हे पाय आपलं दोघांचं सेम टकलं. हे काय म्हणू राहिले बाबा? बाबा तुम्ही आज बी गोळ्या नाही घेतला टायमावर? अहो कधी कधी बाबाचा दिमाग काम नाही करत. दिमाग काम नाही करत? म्हातारा मतदान काय करायचं मालूम आहे ना? याल्यालं अहो याल्याली करायचं, गाढवाला करायचं. काय शालबी केलं तर दोन्ही मुख्य प्राणीचे ना. अहो बाबा आपल्या माणसाला मतदान करा, आपले माणसं मोठे करा. हा, आपले माणसं मोठे करा आणि उडवा आपल्यावर. मी म्हणलं नाही का बाबाच्या गोळ्या आटपेले, चला दुसरे घरी. आजी काय खाल्ली भाजी? कुत्र्याचं मटण खाल्लं. आजी मी या निवडणुकीला उभा आहे. मग बसून घे. आजी साहेबाची निशाणी आहे गाढव, गाढवालाच मतदान करा. निवडून आल्यावर काय करसान तुम्ही आमच्यासाठी? काय पाहिजे तुम्हाला सांगा ना. मग लग्न नाही उरायलं. फक्त एवढंच ना, तो यासाठी बिझनेस वुमन बायको आणू आपण. बिझनेस वुमन म्हणजे? धंद्यावाली बायको. आजी मी माणूस लय न्यारा आहे. मी आजचं नाही सोचत, मी येणाऱ्या 100 वर्षाचं सोचतो. त्यात लढतो मावा रामनाम सत्य होतो. मी नाही देत तुला मतदान. आजी तुमची काही समस्या असेल तर सांगा ना, मी दूर करतो. मला रातची झोप येत नाही, दिवसात चित लागत नाही, मला भूक लागत नाही, मला तहान लागत नाही. आजी तुम्हाला प्रेम झाला वाटतं? चुप रे, काही बी म्हणतो का? आजीचं वय तर पाय. बरोबर म्हणलं त्या बेंडकीवानी तोंडाच्या पोरांना. मला प्रेम झालं, पण कोणावर? रंगीला बाबावर. रंगीला बाबा म्हणजे मग रंगीला बाबा? हा. असं काय पाहिलं तुम्ही त्या म्हाताऱ्यात? त्याचं ते काडी घेऊन चालणं, खोकलणं, खोकलता खोकलता शेंबडाचा बेडका थुकणं, त्याचा तो अंगाचा झेंडूबामचा वास, त्याची ती बिडी फुकणं, त्याच्या त्या औषध गोळ्या घेणं, त्याचा तो डोळ्याचा ऑपरेशन व्हायला चष्मा घालणं. आय लव्ह यू रंगीला. बाबाला ही खुशखबरी देणं पडेल मग. अजय मला तर कोणी अपेक्षा नव्हती तू इतकी मोकार झाली असं म्हणून. अरे नात्या, प्रेम तर प्रेम आहे, कोणावर बी होत. मला बी व्हायले मग प्रेम. कोणावर? या भावी सरपंचाच्या बायकोवर. काय बोल राहिला, ध्यानावर आहे का तू? सरपंच साहेब नरम व्हा, निवडून येणे का नाही? अरे बाळा काय बोल राहिला तू? मै बायको कुठं, तू कुठं? जर तुमच्या बायकोचं मायावर प्रेम नाहीये तर मग मी जेव्हा भोंगळा पळत पळत संडास जातो तेव्हा मला पाहून कौन असते तुमची बायको? हसी तो फसी, हेच प्रेम आहे. अरे बाळा तुले पाहून नाही, तो मामा पाहून हसत असन. अरे डीजे वाल्या आवाज वाढव, निवडून आणा फक्त गाढव. अरे गाढवाला मारा पलटी, तुम्ही म्हशीचं दूध पिलं, निवडून आणा फक्त येलं. अरे याय ना 5 वर्षात गावाचं केलं वाटोळ, निवडून आणा फक्त गाढवालं. अरे गांव को लूटेंगे, सरकार को भी लूटेंगे, लेकिन पीछे नहीं हटेंगे. अरे विकास स्वतःचा, वापर गावाचा, नाद नाही करायचा गाढवाचा. अरे घरकुल खाल्ले, संडास खाल्ले, कोटीचे जलप्रकल्पाचे निधी खाल्ले, तुम्ही काय आमचे उपटले? अरे आम्ही बी खाऊ, गावाला लुटून खाऊ, फक्त एकदा निवडून येऊ दे भाऊ. म्हणजे एकानं गावाला लुटलं आणि दुसरं बी आता गावाला लुटायचंय. ओ मला गावाचा विकास करायचा आहे. म्हणजे विकास गावाचा आणि फायदा तुमचा. ओ डबल मला एकदा संधी देऊन तर पा, गावाचा विकास मी करतो. अरे मेले तो आता जलप्रकल्पाचा निधी खाल्ला, घरकुल खाल्ले, आमचा संडास सुद्धा खाल्ला तो. मला एकदा संधी देऊन तर पा. हा तुला संधी देतो आणि घेतो 5 वर्ष ठोकून. तुम्ही गावासाठी काय काय करणार आहे हे आम्हाला जे बॉन्डवर लिहून देईन त्यालाच मतदान करू आम्ही. बॉन्डवर नाही लिहून देऊ शकत आम्ही.
सगळा तुमचा फायदा केला तर आमच्या 7 पिढ्यासाठी कमाई कशी करायची आम्ही? बाळाची पाय जशी पाळण्यात दिसते तशी यायची कारणामे आताच समजू राहिले. या दोघांची चरित्र पाहून मी असा निर्णय घेतला, मी पण या निवडणुकीला उभा राहीन. राहुल्या गद्दार, माझ्या ताटात खाऊन माझ्या संगच गद्दारी करू आला का? गद्दारी मी नाही, तुम्ही करू राहिले गावकऱ्याशी. पैसे कमवासाठी, बंगला बांधण्यासाठी सरपंच व्हायचं तुम्हाला, पण मला गावात विकास कामं करून दाखवायचे. राहुल, आम्ही बी तो संघ आहे. अरे तुम्ही तर माझ्या संग वफादार होते ना. व पदार निस्वार्थी नेते संघात असते, कोल्या कुत्र्या संघानी. अरे येऊन येऊन येणार कोण? राहुल शिवाय दुसरं कोण? येल्लो. अबे लेंडू साहेब गेले दुसऱ्या पार्टीत. बर बर बर. मंडळी हो, आजपासून आपली निशाणी आहे गाढव. ओ पण तुम्ही आमच्या पार्टीत कस काय आले? आमच्या खासदार साहेबांना तुमच्या पार्टीत प्रवेश केला ना, म्हणजे आपल्या दोघांची युती झाली. आता पाहू कोण निवडून येतं आपल्या विरोधात. अरे पण तुम्ही दोघं आता एकमेकावर आरोप करत होते. हे राजकारण आहे, इथं कोणी कोणाचं दुश्मन नाही राहत, फक्त जनतेला येड्यात काढतो आम्ही. आता येईन मजा दोघायला पाडालं. पाहू ना कोण पडतं आणि कोण उभं राहतं.